तुम्ही कधी विचार केलाय का की प्रचंड कष्ट करूनही घरात पैसा का टिकत नाही, किंवा अचानक घरात भांडणं आणि गरिबी का वाढू लागते? याचं कारण बऱ्याचदा आपल्या घरात दडलेल्या काही छोट्या चुका असतात. तर तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर काही लोकांच्या घरात पाऊल ठेवताच आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, तर काहींच्या घरात प्रचंड नकारात्मकता आणि उदासवाणं वाटतं. अर्थातच हा सगळा एनर्जीचा खेळ आहे. पण लक्षात ठेवा, जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथेच पैसा आणि सुख हे नेहमीच आकर्षित होत असतं. आपण आज अशाच 10 सोप्या सवयी आणि उपायांबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या घरातील एनर्जी पूर्णपणे बदलून टाकतील आणि माता लक्ष्मीचा वावर हा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये राहील आणि पैशांची चणचण ही कधीच भासणार नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा प्रवेश होतो. म्हणूनच प्रवेशद्वारासाठी या 5 गोष्टी नक्की करा. रोज सकाळी उठल्यावर उंबरठा आणि दारासमोरचा परिसर स्वच्छ करा. छोटीशी का असेना दारामध्ये रांगोळी ही नक्की काढा. दारासमोर चपलांचा ढीग लावू नका. मुख्य दाराजवळ अंधार न ठेवता पुरेसा प्रकाश ठेवा. आपले दार हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. दाराला तोरण जरूर लावा, कारण ते तुमच्या घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे, समृद्धीचे आणि देवी देवतांच्या स्वागताचे प्रतीक मानले जाते. माता लक्ष्मीचा प्रवेश हा तुमच्या मुख्य दारातूनच होतो. म्हणूनच तुमचे प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ आणि सुंदर हे असलेच पाहिजे. त्यानंतर येतं आपलं देवघर. तुमच्या घरातल्या पॉझिटिव्ह एनर्जीचं मुख्य केंद्र हे तुमचं देवघर असतं. म्हणूनच इथे केलेल्या काही छोट्या गोष्टी या खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे देवघर हे नेहमी स्वच्छ, सुगंधी आणि टापटीप ठेवा. कारण आपण जसं अस्वच्छ ठिकाणी जाणं टाळतो, तसेच माता लक्ष्मी देखील अस्वच्छ ठिकाणी टिकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामध्ये शंख आणि मोरपंख नक्की ठेवा. शंख हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तसेच मोरपंख हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते. देवघरामध्ये मोरपंख ठेवल्याने घरातील वास्तुदोष आणि नजरदोषसुद्धा दूर होतात. श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र ही दोन्ही अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली यंत्रे आहेत. श्रीयंत्र हे धन आणि ऐश्वर्याची देवी महालक्ष्मीचे प्रतीक आहे आणि कुबेरयंत्र हे देवांचे धनपाल भगवान कुबेर यांचे प्रतीक आहे. त्यामुळे ही दोन्ही यंत्रे घरात अखंड संपत्ती, सुखशांती आणि प्रगती आणतात. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी घरात अंधार ठेवू नका. देवापुढे आणि तुळशीजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावा. तसेच संध्याकाळी भीमसेनी कापूर किंवा धूप घरामध्ये नक्की दाखवावा. यामुळे घरातील वास्तुदोष कमी होऊन घरातले वातावरण पवित्र होते. दररोज देवांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून नवीन फुले घालून देवपूजा करावी. सुकलेली किंवा शिळी फुले देवघरात ठेवू नयेत. आता आपण घरामध्ये करत असलेल्या काही छोट्या छोट्या चुका, ज्याचा परिणाम थेट आपल्या आर्थिक परिस्थितीवर आणि घरातल्या सुखशांतीवर होतो, अशा काही गोष्टी आपण पटकन बघूयात. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचे जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरकटी सोडू नका. झोपण्यापूर्वी किचन ओटा आणि भांडी पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. रात्रभर पडलेल्या अशा खरकट्या भांड्यांमुळे आणि अस्वच्छतेमुळे घरात नकारात्मकता तर वाढतेच, पण घरातील व्यक्तींचे आजारपण सुद्धा वाढू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे ताटात कधीही अन्न वाया घालवू नका. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म आणि लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. अन्नाचा अपमान म्हणजेच साक्षात लक्ष्मीचा अपमान हे नेहमीच लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे घरातले गळके नळ. तुमच्या घरात कुठेही नळ किंवा पाईपमधून पाणी गळत असेल, लीक होत असेल, तर ते लिकेज लगेचच दुरुस्त करा. वास्तुशास्त्रानुसार पाण्याचे गळणे म्हणजेच पैशांचा अपव्यय. यामुळेच तुम्ही कमवलेला पैसा पाण्याच्या प्रवाहासारखा वाहून जातो. चौथी गोष्ट, घरात कधीही बंद पडलेली घड्याळे, तुटलेली भांडी किंवा निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका. या वस्तूंमुळे घरातला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो आणि कामात अडथळे येतात. पाचवी सुंदर सवय म्हणजे रोज सकाळी उठल्यावर घराच्या खिडक्या, दरवाजे काही वेळ आवर्जून उघडे ठेवा. तुमच्या घरात जेव्हा पण सूर्यप्रकाश येत असेल त्यावेळेत तुम्ही हे काम नक्की करा. हा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात आल्यामुळे मरगळ दूर होते आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. सहावी एक छोटीशी गोष्ट म्हणजे गुरुवार सोडून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडे खडे मीठ नक्की टाका. या पाण्याने संपूर्ण घर पुसल्यामुळे घरातील नकारात्मक स्पंदने दूर होऊन वातावरण हलके आणि आनंदी राहते. आणि सातवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात विनाकारण प्लास्टिकच्या पिशव्या, डबे
किंवा प्लास्टिकचा कचरा साठवू नका. असे केल्याने सुद्धा घरात प्रचंड नकारात्मकता जाणवते आणि पैशांची आवकसुद्धा थांबते. तर अशा पद्धतीने आपण अनेक गोष्टी बघितल्या. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे केवळ पैसा मिळवणे नव्हे, तर मिळालेला पैसा घरात टिकणे, घरात सुखशांती असणे आणि सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहणे हीच खऱ्या अर्थाने खरी कमाई आहे. या साध्या साध्या गोष्टीसुद्धा खूप छोट्या वाटतात, पण त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर खूप मोठे होतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.